मंडळी, नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. तर ब्रह्मचारिणी देवीची कथा पुराणात सांगितली आहे की जेव्हा माता पार्वतीने भगवान शिवशंकर पती म्हणून मिळावे यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली, तेव्हा वर्षानुवर्ष त्या केवळ फळं आणि पानं खाऊनच निर्जला व्रत करत होत्या. तेव्हा त्यांच्या या महान तपश्चर्येमुळे त्यांना ब्रह्मचारिणी हे नाव मिळाले. अखेर तिच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. अर्थात माता पार्वतीचंच नाव ब्रह्मचारिणी हे आहे. हे नाव तिला मिळण्याचे कारण म्हणजे त्यांनी केलेली कठोर तपश्चर्या. इतकंच नाही तर हे नाव मिळण्यामागे एक अजून कारण आहे, ते म्हणजे ब्रह्मचारिणी या शब्दाचा अर्थ होतो ब्रह्म म्हणजे तप आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी. तपश्चर्या करणारी ती ब्रह्मचारिणी याच देवीची नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी देवीचं स्वरूप म्हणजे तिच्या उजव्या हातामध्ये जप माळा आहे आणि डाव्या हातामध्ये कमंडलू. साधेपणा आणि तेजस्वी रूपाने ब्रह्मचारिणी देवी भक्तांना दर्शन देते. ब्रह्मचारिणी देवीची उपासना केल्याने शक्ती प्राप्त होते. तसेच विद्यार्थ्यांना आणि साधकांना खास करून ब्रह्मचारिणी देवीची उपासना करायला सांगितले जाते. तिच्या उपासनेने संयम, दृढ इच्छाशक्ती प्राप्त होते. ज्यांना ब्रह्मचारिणी देवीची उपासना करायची असेल त्यांनी या मंत्राचा जप करावा. ओम देवी ब्रह्मचारिणी नमः. श्री स्वामी समर्थ.